पण रस्ता पूर्णपणे भटकलोय रस्ता. आम्हाला काय समजत नाही काय करायचंय. तरी बसच एकच पर्याय आणि डिझेल पण संपले. काय वाटतंय रिस्क घ्यायला पाहिजे होती आमची. तुम्हाला हालत बघा भाई, आमच्या हालत बघा, सगळ्यांची थोबड एकदम भिकाऱ्यासारखे झालेले आहेत. ऑइल टाकलं हे कशाला पाठी गाडी जी बघा पीठ आली, तुझी अशी कशी पीठ आली. अरे एड्या काय भारी येतेस पागल. अरे खरं चला नागडे, चला नागडे कुठे चाललंय? नागडे नाही उघडे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुमचा पुन्हा एका नवीन 100% ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काहीतरी युनिक म्हणजे बोलतात ना की खूपच लांबचा प्रवास आम्ही आज करणार आहे. कारण की आजच्या ब्लॉग मध्ये ना आम्ही आता निघलेलो, रात्री टाइम गेलेला मला शिर्डीला गेलो, तसंच टाइमला आम्ही रात्री आता निघलेलो आहे. कुठे झालं माहितीये का, चाललेलो आहे फायनली कोकणात. आणि पूर्ण एंड म्हणजे बोलतात ना की प्रॉपर कोकणात चाललं. आतापर्यंत आपण संगमेश्वर आणि फक्त चिपळूणला गेलो होतो. तर आपण आता खूप पुढे जाणार आहे, म्हणजे सावंतवाडीला आपण चाललेलो आहे. तर जाण्याचं खरं कारण म्हणजे आम्ही एन्जॉय सुद्धा करणार आहे आणि आपल्या दीक्षाचं सुद्धा तिथे म्हणजे लग्न हळद वगैरे आहे. सो ते त्या इन्व्हिटेशनसाठी आम्ही ऍक्च्युअली मध्ये तिकडे चाललेलो आहे. आणि तिकडनं जातातच बोललो की 2 दिवस मी त्याच्या घरी राहून तिथे आम्ही एन्जॉय वगैरे करणार आहे. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं काय बघायला भेटणार आहे. आता मस्त की बॅग वगैरे पॅकिंग वगैरे जर झालेली आमचे बघा, बॅग पूर्ण पॅक करून घेतल्या अख्खी मोठीच्या मोठी एकदम. तिथे भाऊ सुद्धा बसलाय, त्यांनी पण ही एक बॅग घेतली आणि दुसरी एक बॅग घेतलेली बघा. आणि आता मम्मी सुद्धा जाते, मम्मीचं तोंड बघ असं झालेलं आहे भाई. आम्ही चाललोय तर एक ना तर दोघं चाललोय, तर त्याच्यामुळे थोडंसं ये भगवान क्या जुलूम है. हाकलं होते भाई. व्यवस्थित जाणे, व्यवस्थित या, सुखाने जाणे सुखाने या, गाडी हलू चालवा आणि व्यवस्थित या. हा मित्रांनो, ते सांगत राहिला. आपण ट्रेनने वगैरे चाललोय, आपण चाललो आपली स्वतःची 4 व्हीलर घेऊन चाललेलो आहे. आणि आपण एक नाहीये तर आपण 5 जण मित्र आहे. ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल कोण कोण आहे आपल्यासोबत. तर चला, कारण की आम्ही आयुष्यात अजूनपर्यंत एवढा लांबचा प्रवास तर कधी 4 व्हीलरने केलाय. 4 व्हीलर बाईकने कशानेच ना, आम्ही फॅमिली सुद्धा नाही कुठे गेलो आणि मी स्वतः सुद्धा नाही गेलोय. सो फर्स्ट टाइम आम्ही सर्वजण चाललेलो आहे. तर चला जाऊयात, आपण निघू. मम्मी आम्ही व्यवस्थित जा, व्यवस्थित या. बाय बाय. बाय बाय. मला दे पप्पी. हा चला जातो मित्रांनो, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करूयात. जय सद्गुरू. चला निघालेलो आहे आणि आता निघतो आम्ही पटापट. चला बाय बाय. बाय. जय सद्गुरू. चला ते बघा भाई, पोरांनी बॅगा बिगा कशा फुल पॅकिंग केले, जसं का शिर्डीलाच चालले बाई. शिर्डीला चाललाय का? चाललो नाही, चाललो नाही, त्याच्या पण पुढे चाललोय भाई. हो बघा, येतो एअरपोर्टलाच जायला आले. हो बघा मला तर सगळं लागतं. बाई, नवीन कळंबोलीला सोडत वाटते याला. लिमलेट घ्या. हा काय झालं? ते एलईडी नाही का, ते मागाशी लावलेले ते बंदच आहे. ते कशी दिसेल बोलत दीदी. आम्ही कोण कोण चाललो तुम्हाला सांगतो. मी एक आहे, कुणाल एक आहे, गुरु एक आहे, गट्टू आपला आणि तिथं रोहित आहे. भाई दिसतच नाही, सगळे काले झालेत भाई. आता दिसला. चला काकू येतो. हा बाय बाय. जय सद्गुरू. सहलीला जायचं सहलीला. सहलीला जायचं. माझी बॅग आहे, माझी बॅग आहे. आपल्याला त्याची बॅग अरे पण पाठची टाकी रिकामी आहे, टाकली तिथे. तिथे मी झोपणार भाई, 5 सीटर. मी पण झोपणारच आहे. सुंदर ते कोकण. सुंदर ते कोकण आज आम्ही बघणार. पहिल्यांदा चालू एवढा लांब. किती जवळजवळ 1200 किलोमीटर आहे ना लांब. 1200 ते 1000 किलोमीटर लांब आहे बाई. 1000 येऊन जाऊन रे. किलोमीटर जायला, 600 किलोमीटर यायला. अच्छा, टाइम पण होईल तिकडे 100-200 किलोमीटर. 100-200. पोरं चाय पियत विचार करा ना, बाकीची पोरा टाइमपास करायला इथे 5-6 किलोमीटर किंवा इथे चाय टपरी वगैरे. आमची चाय टपरी 100 किलोमीटर लांब असते बाई. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. हे देवा महाराजा सगळी पोरं हे कोकणात फिरायला जात आहेत. सगळी जशीच्या जशी जातात तशीच रिटर्न येऊ दे. काय अडथळा असेल तर तिथेच हे करून हे कर. सगळ्यांना सुखरूप परत येऊ दे. होय महाराजा. गणपती बाप्पा मोरया. 1200 म्हणना तुला किती द्यायचं होते? 400. 1200 मधले 400 मायनस कर, किती जातात? 800. मग तू 1000 का पाठवलं मला? काहीच बामला होते, बामला होते. 1200 नाही, ते त्यांचे personal 600 द्यायचे माझे. तुला 600 भेटले आणि याला मला किती द्यायचे होते? 400. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. अरे भाई माझे 1200 पाने जिथे करा तुमचा भरून.
चहा प्यायला थांबलोय. 4 चहा घेतो भाई. यांच्या झोपा झालेल्या आहेत. याची माझी भारी होती. हे बघ गाडीत बसलाय का असा म्हणजे बाजूला म्हटलं गाडीच्या बीटवरती असं असं कसं काय नंतर बघतोय बघ डेंजर किस्सा भाई. ते गोड चकली घेतलेली भाई ती खात बसलं टाइमपास. टाइम झाल्यावर बरोबर येते डुलकी. कोण गाडी मिशी काढली तर मोगरा वाले मिठा बॉय. चला चहा आले मस्त आपले भाई. गाईस तुम्हाला दाखवतो आता हे कुंभकर्ण कसा झोपले बघा. हे बघा हा बघा. काहीच फरक नाही याला, काहीच फरक नाही भाई. तुम्ही अख्ख्या जगाच्या लेणे त्यांना गाडी डोंगरावर जरी पोचली ना, डोंगराच्या टोकावर जरी उभी केली ना, तरी भाई आपली झोप इम्पॉर्टंट आहे. असं आहे बघा. उठणारच नाही कत्ती बी करा तुम्ही. आता आम्ही आलोय रिसेंटली 150 किलोमीटर आलो ना आपण. 150 किलोमीटर आलोय आता नॉनस्टॉप. बघूयात चला चहाची पावर कुठपर्यंत खेचत देते आपल्याला. बघूयात चला. फायनली आलोय आपण. कुठं माहितीये का, रस्त्यावर. थंडी बघा ऐकची कटकट. कुणाच्या गावात आलो आपण, कुणाच्या गावात. चंदमा बघा तो बी झोपला ना अजूनपर्यंत. तो पण आमच्या ट्रिप करतोय बघा. दिसतोय का बघा. आता आम्ही थांबलोय कुठं माहितीये का, इथं आम्ही एका रस्त्याची थांबलो. कारण की कुणाला बोलतो का माहितीये का, की इथं खाली म्हणजे गरम पाण्याचा कुंड आहे. तर बोलतात की मस्त की आंघोळ वगैरे करूयात आणि फ्रेश वगैरे होऊयात इथेच. आणि मग जाऊयात आपण सावंतवाडीला कोकणात. आता पण आपण कोकणातच आहे असं पकडून झाला भाई. थंडी आता झोपलेलो बघा गाड एकदम. म्हणजे आपण पुढे चिपळूण क्रॉस केला आणि त्याच्यानंतरला आपला भाऊ रोहित गाडी चाललो होता. तर गाडी चालवताना बादशाह भाई बरं झाला कुठेतरी भाई. जरा ड्रायव्हर आहे आमच्याकडे, 4 ड्रायव्हर. दोन टेन्शन आहे आम्हाला. 4 ड्रायव्हर तरी एका ड्रायव्हरने चालवली. ठीक आहे आता बाकी गाडी कंटिन्यू आता पुढे रोहित चालवणार आहे. सो मी येतो थोडासा आराम केला. आता भाई साबण विमान घेता. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? रोहितची चटी पडली बा. कट करा. त्याला टॉवेल वेल घेतलेला आपण आता. आणि आपण आंघोळ करायला बघा इथं चाललोय. बघा बाई गर्दी बघा. त्या आयला घरी जाऊन बाथरूम मध्ये आंघोळ केली असं मस्त. ही काय ही यांना काय आला पिटाली बघ गाडी झिपो का पीठ आली. तुझी अशी कशी पीठ आली. ए तुम्हाला आंघोळ नाही करायचे का रे. त्या आईला बुरशी आले झाला. A few moments later. हा तर गाई जस्ट आता मस्त की आंघोळ वगैरे करून झालेलं आहे. मस्त बाई बादशाह फ्रेश वाटतंय एकदम कडक वाटतंय. मग ना एकदम मॉर्निंग व्यू थंड पण वाटतं आणि गरम गरम पाणी भाई कसला चटकेदार होता. पूर्ण गोरा झाला असं वाटतं भाई. अख्खी काली स्किन त्या हॉट वॉटर मध्येच गेली पूर्ण असं वाटतंय. हे बघा आता तेल बिल लावता काम चाललंय. फ्रेश वाटतं एकदम बादशाह वाटतंय भाई. त्याचे डोळे बघा ना असं वाटतं रात्र झोपला नव्हता आता झोपेत नाही उठला असं. काय नाही डुलक्या खात होता. चला जाता तर बघूया चाय वगैरे पियत मस्त पैकी फ्रेश आणि मग निघूयात. जास्त टाइम घेत नाही तुमच्या लोकांचा सुद्धा. कारण की आपला भरपूर मोठा ब्लॉग होईल आपला जर करायला गेलो तर आपण. त्याच्यामुळे जितका जास्तीत जास्त कमी करता येईल तितका कमी करतो. कारण की भाई मी कुठे एन्जॉय करायला गेलो तर माझे क्लिपा जास्त आणि ब्लॉग कमी असतो. त्याच्यामुळे सो मी विचार करते जास्त होईल तसं टाकायचं काम करणार आहे. त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहू. चला आम्ही आता जातो पण ठिकाणं. आता फ्रेश वगैरे झालो आहे मस्तपैकी एकदम जवळजवळ सकाळचे आता 8 साडेआठ वाजून म्हणजे 8 साडेआठच्या दरम्यान असं पकडून जवळ टायमिंग झालेलं आहे. तर चला फाटके हातात नीट पाड रे बाबा. पैसे दे बघ. झाला झाला 1 रुपयाचा गळला. कुंडाचं पाणी याच्यातून वापर निघतं ते बघा. याची बी आंघोळ करायला लागतं भाई. आपल्या बोबडीची पण आंघोळ करायची. एवढं लांब आली माझी बोबडी ग. माझी कोंडच बाळ माझं बघा. ती बी तापली आहे. तिला बी आता पुढे जाऊ आपण थोडी सांगता. चला ऑइल टाकून घेत पटापट आपण आता. हम ब्लास्ट आहे. डोक्याला लावायचं. डॉक्टर झाला जाऊ तुझ्या डोक्याला. तुझ्या डोक्याची ऑइलिंग होईल. 600 रुपयाचा एक थेंब आहे. नीट आहे. 10 रुपयाचा बाहेर पाडला ना ऑइल टाकायला. हे कशाला पाठी का
तो तिथे ऑइलिंग करतोय. बघायला ते 2 रुपये तरी बस 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 बस. एक टेम मेने भाई रामाने काहीतरी शिकवलंय. शिकले सरले रामाने काहीतरी शिकवलंय. मम्मी पण पाडी नाही जाणार तुला माहिती तरी चालू करा ना बसायचं बसायला. तर गाईज आपण आता मध्ये थांबलो होतो आणि आपण आता मागवलं काय माहिती का कटवडा, याला बोलतात काय कटवडा, पण वडा कटच नाही केला काय माहिती का. आपण करायचं. सॉरी ब्लॉग चालू आहे. करायला आहे ना, हा कशाला आणलं आपण कट करायला. ते कट करायला लागेल तू काय केलाय लोकांनी कट केला. तू कर घे ना. आता तुम्हाला सांगू ना आम्ही चौघांनी मागवलं कटवडा. फक्त याने एक टाइम नाही, याने काय केलं बघ, त्यांनी भेळ बनवून टाकली. किंवा केला सरले उपवास तुझं वाटतं चालू होत नाही तर माझा खपला. याचा एकट्याचा उपवास आहे फक्त, याचा एकट्याचाच. आणि शब्द बघा त्यांनी कॉफी मागवली आणि टेन्शन नाही. चला घेतो का म्हणता पटापट. A few moments later. गाईज खूप मोठा विषय झाला आमच्याचा, खूप म्हणजे खूपच मोठा विषय झालेला आहे. आता ऍक्च्युअल मध्ये छोटासा सीन सांगतो मला काय झालं होतं. म्हणजे गाडी चाललो होतो मी आणि पटकन मी खाली ना काहीतरी पायावरती आलं, म्हणजे असं वाटलं म्हणजे काहीतरी म्हणजे पाखरू टाईप किंवा काहीतरी आलं. तर मी बघायला गेलो, छोटीशी वाट होती, म्हणजे आम्ही छोट्याशा एका वाटेने चाललो होतो. तर पटकन म्हणजे साईडला ना गवत वगैरे होता, असा बुंदा वगैरे होता, म्हणजे गवताचा पूर्ण मोठा झाडांचा. तर त्या गवताच्या ना आपला खालचा पॅनल लागला तर तो खालचा भाग निघला, म्हणजे तर तो आम्ही फिटिंग वगैरे केला पूर्ण. पण आता विश्वास ना आम्हाला जवळजवळ ना 1 तास तरी गेला आमचा, काही काही टाइमपास वगैरे करत गेला. आणि आता काय माहिती नाही, तर आम्ही आता रस्ता चुकलेलो आहे. आणि आता कुठल्या अख्खं ना डोंगर ना पूर्ण बघा, डोंगर तुम्हाला दाखवते बघा, इथे 3 डोंगर, ते 1 2 आणि तिकडे 3 आहेत. 3 डोंगराचे ना आम्ही रस्ते क्रॉस करून आले, पण रस्ता पूर्णपणे आम्ही पूर्णपणे भटकलोय रस्ता. आम्हाला काय समजत नाही काय करायचंय ते. आता वरती जाऊया रिटर्न, पण भरपूर दगडी वगैरे जाम काय आता चढायला भरपूर प्रॉब्लेम होईल आपल्याला. उतरत तर आलो आपण, मग आता कसं होईल काय समजत नाही. तर आपले 3 भावंड आहेत, हे बघा खाली गेलेले आहेत बघायला, आणि मी आणि रोहित गाडीमध्ये आहे, आणि जवळजवळ अंधार व्हायचा टाइम झालेला आहे. तर काय करू आता समजत नाही आम्हाला, डोकं सुचत नाही आमचं. आता 2 माणसं गेले आमच्या इकडनं बाईकवरती, असं वाटलं विचारलं असतं त्यांना तर बरं झालं असतं, पण काय करू तर समजत नाही आम्हाला. आणि रेंज पण एकाला सुद्धा रेंज नाहीये भाई, कुठे लांबवल्याने भटकलं असं झालं आता आम्हाला. काय करायचं तरी बसच एकच पर्याय. आणि डिझेल पण संपलं. डिझेल पण बघा मित्रांनो, डिझेल पण बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. पण बघा आम्ही भरायचं होतं आम्हाला, पण पूर्ण काटायला आलाय डिझेल बघा, अक्का चक्का. आता विषय असं झालाय, बॅटरी पण झाली आमची लो, ना रेंज आहे कोणाला ना काय. भीती वाटते आता आम्हाला, भीती वाटते, कारण की अंधार व्हायचा टाइम झालेला आहे. बघूया चला कसं काय होतंय, जे होईल तुम्हाला मी अपडेट देत राहतो. काय वाटतंय, रिस्क घ्यायला पाहिजे होती. रिस्क येतो इश्क आहे. पहिली बार दिमागाचा भान झालाय. गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. हे आहे दीक्षाचं इथे घर, इथे आपली नोवा पार्क केलेली आहे. आणि लिटरली तुम्हाला सांगू ना, लिटरली कुठं रस्ता तर माहिती, कारण मी तुमच्याशी एवढा बोललो ना, तर 1 मिनिट पण नसतं, 30 सेकंदावरतीच घर होतं, म्हणजे असं टर्न मारून वगैरे. पण आमचा विचार करतो माहिती आहे का, थोडंसं मी यांना बोललो थोडी सिरीज घेऊयात, खाली उतरूयात, बघूयात, जर काय वाटलं आपल्याला नसेल तर आपण रिटर्न फिरून तेवढं वरती जाऊयात. कारण नशीब आम्ही इथे आलो, तिथे खाली लिहिलं होतं केर म्हणून 4 किलोमीटर लिहिलं होतं. 4 किलोमीटर पण नव्हतं ते, 4 मिनिटात होते अशी समजून चाला. आमची तुम्हाला हालत बघा भाई, आमची हालत बघा, सगळ्यांची थोबड एकदम भिकाऱ्यासारखे झालेले आहेत. हे बघा ह्याचा थोडपाट बघा, ह्याचा तर बघा होतं पूर्ण कातोरीच वाटतंय बघा. मी बघ ना, मी हा सगळे गॅरेजवाले झाले तिथे बघा. मस्त फ्रेश होऊ. चला जाऊयात आपण आता, फ्रेश वगैरे होऊयात, आणि मग कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये, बघूयात संध्याकाळची मजा घेऊयात आपण आता.
किरीश गेला आमचा किरीश. अरे एड्या काय भारी येतोय पागल. अरे खरं म्याऊ. चला सर्वांच्या हातवरती आणि तर चला गाईज खूप मजा आली भाई. मी तुम्हाला आहे ना आम्ही हे दाखवलंच नाही काय चेंज केला काय काहीच मी तुम्हाला दाखवलंच नाही की मी काय लुक घातला होता. म्हणजे कुर्ता घातला होता ब्लॅक कलर. आम्ही सगळ्यांनीच घातला होता कारण की ना भरपूर घाई झाली आमची. चेंजेस वगैरे केला आणि आता आपण चाललेलो कुठे माहिती का आपण एका दुसऱ्या रूमवर चाललो तिकडे स्टेला. आणि तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं आपण कोणाच्या हळदीला आलो होतो. आपण आलो दीक्षाच्या हळदीला. येतो आम्ही उद्या सकाळी. हा मजा आली बाई हळदीला. आता उद्या बघू लग्न बाई. आमच्या ग्रुपमधला एक मेंबर कमी होईल आता. विकेकाचा डाव लागत चाललाय. एक विकेट पडली बाई. चल जातो. चला गाईस या ते आपली बबडी इथे ही बघा नोवा. इथंच ठेवतो आम्ही तिला कारण की घेऊन जात नाहीये. इथे जवळच आहे रूम आपल्या. इथं जायचं आपल्याला जवळपासच जायचं त्याच्यामुळे. तर चला बॅग वगैरे घेतो मी आणि जातो आम्ही. ए थांब रे आमच्यासाठी बाबा. आम्हा सगळ्या पोरांना हाकलवला बोलताना बाई जिथं जाईल तिथे इज्जत घालवताना पोरा सगळ्यांना हाकलावला. हे बघा सगळ्या बॅगा बॅग घेऊन चालेल. हे बघा स्वर्गापेक्षा